अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये अवैध वाळू माफिया हे सर्रासपणे तालुक्याच्या विविध भागातून वाळूची तस्करी करत आहेत। तालुक्यातील चंद्रभागा व पूर्णा नदीपात्रातून दररोज शेकडो ब्रास वाळूची तस्करी केली जात आहे। महसूल प्रशासन या वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु या वाळू माफियांवर पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद असल्यामुळे वाळू माफिया हे मध्यरात्री खुलेआम वाळूची तस्करी करत असल्याचा आरोप आता नागरिकांनी केला आहे। 8 दिवसांपूर्वी थिलारी फाटाजवळ महसूल विभागाच्या वतीने अवैध वाळूचा ट्रॅक्टर जप्त केलेला होता व घटनास्थळी पोलीस प्रशासनाला बंदोबस्तासाठी बोलावले असता पोलीस प्रशासन त्या ठिकाणी तब्बल 2 तास लेट गेल्याने वाळू माफियांनी महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत वाळूचा ट्रॅक्टर घेऊन फरार झाले। या संदर्भात महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दर्यापूर पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली आहे। तर आज शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी पुन्हा खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील सांगवा फाट्याजवळ सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास एक अवैध वाळू माफिया हा ट्रॅक्टर घेऊन भरधाव वेगाने जात असताना त्याने शेतात जाणाऱ्या बैलबंडीला जबर धडक दिली व या धडकेत 3 शेतमजूर हे गंभीर जखमी झाले। यात दीपक निरंजन सावळे, महादेव झोड, पुरुषोत्तम मादनकर असे जखमी शेतमजुरांची नावे आहेत। सदर शेतमजूर हे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी अमरावती येथे रेफर सुद्धा करण्यात आले आहे। सदर घटना घडताच घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। जोपर्यंत ट्रॅक्टर चालकाला अटक केली जात नाही तोपर्यंत सदर ट्रॅक्टर हा आम्ही पोलिसांच्या ताब्यात देणार नाही अशी ठाम भूमिका परिसरातील नागरिकांनी घेतली होती। तर यात पोलीस हे नागरिकांसोबत दादागिरी करत असताना सुद्धा दिसून आले। एकीकडे महसूल प्रशासन अवैध वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करतो, मात्र दुसरीकडे मध्यरात्री पोलीस प्रशासन पेट्रोलिंग दरम्यान याच अवैध वाळू माफियांना संरक्षण देतो असा आरोप नागरिकांनी केला आहे। दर्यापूर तालुक्यात वारंवार अवैध वाळू माफियांकडून होत असलेल्या जीवघेण्या हल्ल्यावर वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का, हे सुद्धा पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। त्याला बोला मग आम्हाला समजाव तुम्ही। म्हणून आपल्याला लोक गेले म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये गेले म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला तुम्ही न्यूज देत नाही, आम्ही नेतो एवढं पाहिजे फक्त बस। गुन्हा दाखल करू आम्ही, तुमच्या माणसाचे आहे, तुम्हाला आरोपी अटक दाखवणार आहे, सर्व दाखवणार आहे। आरोपी अटक दाखवा। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।